सरकारी नोकऱ्यांचं ठाण. अरे भाई, आताच आपण आपल्या गुरुजींचं नाव घेतलं. हो, अशक्य ती स्वप्न मला पाहिजेच. म्हणजे माझं काय म्हणणे, शक्य ते स्वप्न आधी बघायला सुरुवात केली पाहिजे माणसाने. पण नाही, कमिंग बॅक टू द सरकारी नोकरी. आपण अत्यंत, आता मी तर मुंबईला राहतो, पण मी कधी आधी सदाशिव पेठेत जाणं येणं होतं. तर सदाशिव पेठेतलं जेव्हा मी बघतो की जे तरुणांची संख्या सदाशिव पेठेत वाढली, म्हणजे मी विचार केला की ह्या आजी आजोबांकडे म्हणजे एवढा कसं काय वेळ, तरुण एवढे कशी काय वाढले. पण मग मला कळलं की सगळे जळगावचे, लातूर, ह्या सगळ्या आपल्या महत्वाच्या भागात नाहीत, मराठवाडा, खानदेश, सगळे. पण ह्यांचं मग काय, हे का आलं तिथं. मग त्याच्या मागे आपण एक सिक्वेन्स काढला तर कळतं की मुलं शिक्षणाचं माहेरघर म्हणून इंजिनिअरिंग इथं सगळ्या डिग्रीला येतात. इंजिनिअरिंगला आलं त्यांना कळतं दुसऱ्या वर्षात इथं आपल्या नोकरी नाही. मग त्यांना एक मोबाईलवर रील येते की अशक्य ते स्वप्न पाहायचं. आणि मग त्याला असं दिसतं की गावात आपल्या बाबा लाल दिव्याची गाडी जर गेली लय किंमत, मग तो किंवा ती हात धुवून मागं लागतात. ह्याचा विचार न करतात की त्या नोकरीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ते जे करायचंय ते आपल्यात आहे का. सगळ्यात महत्वाचं ते आहे ना. आणि हा रिअलायझेशन पॉइंट तेव्हा येतो जेव्हा वेळ गेलेली असते. अगदी. आणि त्याचं वयाचं प्रेशर वेगळं आहे. तर मला या मुद्द्यामध्ये जी गोष्ट जाणवली की अशक्य ते स्वप्न मला पाहायचंय, ज्या वेळी येतो ना तेवढंच महत्वाचं अजून एक किंवा सिमिलर ह्याच्यावरती लाईन्स वरती अजून एक विषय की काही वेळा गावाकडच्या मुलांनी किंवा त्याच्या आई बापाला तो कष्ट करताना जे बघतो, शेतात राबताना वगैरे बघत असतो, त्याला जेव्हा ती तलाठी ऑफिसला कामं अडलेली आहेत किंवा काय तहसील ऑफिसला काहीतरी कामं अडलेली हे बघतो, आणि तिकडे त्या साहेबाला जी ती हे मिळते ना, पॉवर तिकडे पॉवर सेंटरच तयार झालेला असतो त्याच्यामध्ये. हे असं काहीतरी हे वेगळं आहे, काहीतरी अगदी लहान लेकरं असतात. काही जणांच्या ब्रेन मध्ये, काही जणांच्या मेंदूमध्ये लहानपणापासूनच ती फॅड तयार झालेलं असतं की अच्छा हे केलं ना, फॅसिनेशन त्याबद्दल की बाबा हे बनायचंय का बनायचंय, त्याचं नोकरी, त्याला प्रोफाईल, त्याला समाज नाही किंवा स्वतःचं पोटही नाही भरायचं. पण लहानपणीच प्लान झालेला आहे आयडिया की मला गव्हर्नमेंट अधिकारी. आजकाल तुला अजून एक सांगतो की रील काढायचं जे चक्कर चालतं ना, सरकारी अधिकारी जे रील करून टाकतात, सरकार ते त्याच्या चक्कर मध्ये लोक आता जास्त घासून पडले. मग याच्यामध्ये ते हे पण येतात ना, कोचिंग सेंटरवाले तेवढीच रिस्पॉन्सिबल येतात. कोचिंग वाल्यांवर आपण वेगळाच व्हिडिओ करू, त्यासाठी मग आपल्याला चांगला स्पॉन्सर पाहिजे. कोणी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये हे द्या, नंबर पाठवा. आपल्याला कोचिंग वर एक व्हिडिओ बनवायचा आहे. नाही, सरकारी नोकऱ्यांचं तर तू तर हात धुवून म्हणतोय, मी तर म्हणतो लोक हात कापायला तयार आहेत. डिसिप्लिटी कोट्यात का असे ना, तिथनं का लागणार, कसं का असे ना, नाव घेऊ शकतो आपण, तोंड झाकून काम करतो. तोंड झाकून नाही, आपण तरी तोंड झाकलं, त्यांनी तोंड काळ केलं, हे महत्वाचं आहे. पूजा खेडेकर म्हणजे तुम्ही विचार करा, रिझर्वेशन आपण एखाद्याला का देतो की ते समाजातला एक भाग आहे, रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. त्या व्यक्तीने तिचे आई वडील म्हणजे बघितलं ना तुम्ही, म्हणजे केवढ्या मोठ्या पोस्टला आहे, आई कुठं ते सरपंच वगैरे होती, बाप मोठा अधिकारी होता, हिने सर्टिफिकेट बनवलं, 5-5 कोटीचे बंगले आहेत ह्यांचे, गाडी का BMW गाडी. म्हणजे मला असं अजून एखादा उमेदवार भेटला नाही की त्याच्याकडे BMW जाऊन एमपीएससीची एक्झाम देतोय किंवा यूपीएससीची एक्झाम देतोय. हा प्रकार जेव्हा होतो ना, तेव्हा सामान्य माणसाला विचार करा, आज भारताची एवढी मोठी लोकसंख्या आहे, प्रत्येकाला वाटतं की एवढे मध्यम मार्गात मी जेव्हा जगत असतो तेव्हा त्या हजार गोष्टीला खाली डॉमिनेट केलं जातं. पोलिसाला डॉमिनेट करतो, बाहेरचा माणूसाला डॉमिनेट करतो, त्याला कधी करताना मला पॉवर पाहिजे 100%. आणि प्लस काय होतं, सरकारी नोकरीला जे इन्सेंटिव्ह मिळतात ते मला असं वाटतं, ॲज अ कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियन आहे, ते कमी केले पाहिजे. की जे इन्सेंटिव्ह त्या अधिकाऱ्याला मिळतात ते थोडे कमी करणं गरजेचं आहे. काय होतंय, त्या इन्सेंटिव्हच्या चक्करमध्ये आता तू विचार कर, तुला 30-40 हजार रुपये पगार आहे, तुला भाडं आहे, तुला लाईट बिल आहे, हे सगळं आहे. वेळेस ह्या अधिकाऱ्यांना हेल्थ कन्सेशन मिळत जातं, पगार त्याचा तेवढा का असणार. या चक्करमध्ये पण लोक सुखी आयुष्याच्या मनुष्य आहे तर तो सुखी आयुष्याकडे पाळणार ना. आणि एक गोष्ट मला खूप जाणवते, म्हणजे मी हे वैयक्तिक बघितलेली आहे, एक्झाम्पल्स आहे. इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी होता, म्हणजे डोळ्यांनी बघितलेलं उदाहरण आहे. इंजिनिअरिंग केलेलं होतं खूप आधी, म्हणजे इंजिनिअरिंग नंतर त्यांनी जॉब करायचं नाही करायचं हे सगळं त्याचं कॉन्फ्लिक्ट मधनं बाहेर आल्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट अधिकारी व्हायचं ठरवलं. 40-50 लाख रुपये लाच द्यायची तयारी ठेवली होती. म्हणजे माझं परत
प्रशासनावरती माझे काही क्वेश्चन मार्क्स नाहीये, हम्म. पण असे काहीतरी त्यांनी ते आता तो माणूस खरा खोटा मला काही माहित नाही, पण मी डोळ्यांनी बघितलं होतं. तर त्याला 40-50 लाख रुपये द्यायची तयारी ठेवली होती त्या पोरांनी. आणि मला वाईट वाटलं बघून, की मग मी एका दिवशी त्याला प्रश्न विचारला होता की बाबा हे का चाललंय, हे यांनी मिळणार काय, की तू घर विकणार, जमीन विकणार, ते विकून तू लाच देणार, त्यापेक्षा अभ्यास करून झाला असतं, नाही झालं असतं, म्हणजे वे आउट्स होते. 100%. पण त्याचं मला उत्तर पैसे काय देत पण उत्तर काय मिळालं होतं की अरे 1 वर्ष तरी कवर होतं. मला वाईट भ्रष्टाचार वाटलं. लिगल केलेला आहे. हा मला वाईट वाटलं होतं त्या 100% दिवशी की असं जेव्हा हा मुलगा तो अधिकारी किंवा ते पॉवर सेंटरला जाऊन बसेल, हा हीच गोष्ट दुसऱ्या बरोबर करणार. एक्झॅक्टली. मी तुला सांगतो, मध्यंतरी मी कोणाला तरी हे एक्झाम्पल देतो तर हम्म. की एक काका होते, मुलीचं स्थळ बघत होते, म्हणजे कोण मिळलं, आणि त्यांना एकदा ते मुलीला घेऊन जात असताना ट्रॅफिकवाला अडवतो. सगळं असतानाही त्यांना आता ट्रॅफिकवाल्याला एखाद्याची मारायची असेल तर ते मारू शकतो. 100%. तर ते 500-600 त्यांनी तिथं बांबू लावला. आजोबांना खूप वाईट वाटलं, म्हणजे देश कसा सुधारणार, काय म्हणजे हे किती भ्रष्टाचार आहे ह्या देशात, असं तसं तसं तसं. तर काही दिवसांनी काकांच्या मुलींना एक स्थळ आलं. एक प्रायव्हेट वाला जॉबवाला मुलगा होता, 1.5-2 लाख पगार असणारा, चांगला सगळं व्यवस्थित, आणि एक ट्रॅफिकचाच हवालदाराचा होता, त्याला 30-40 हजार पगार होता. काकाने कोणाला पोटी दिली? ते काय 2 लाख रुपये नाही, हवालदाराला. का? कारण की आरपीओने एकदा पकडले 15,000 देतो. अरे तर काकांची अपेक्षा अशी आहे, काकांचं तू शिक्षण आजकाल भ्रष्टाचार करू नको, पण चौकन भ्रष्टाचार करू शकतो का, तर तू माझा जाव आहे. खरे खरे ही समाजाची पण चूक आहे ना. नाही, मानसिकता सुद्धा नाही. अशी build केली आहे. इथं मला असं वाटतं की काकांच्या शाळेत बरोबर शिक्षण दिलं. हा, हा. हा, ते शिक्षण मला जर मिळालं असतं तर आज माझ्याकडे नोकरी असते. अगदी बरोबर. मला मला हे वाटतं, म्हणजे हा मजेचा जो जितपत विषय आहे की समाजाने हे मान्य केलंय की गव्हर्नमेंट अधिकारी 100%. व्हायचं, आणि किंवा समटाइम्स क्राईम इज ऍक्सेप्टेड बाय सोसायटी, Exactly. अशी गोष्ट झालेली आहे. Exactly. की हे भविष्याच्या हिशोबाने चुकीचं आहे. की उद्या समजा ते जो कोण अधिकारी हे असले लाचलुचपत देऊन काहीतरी झाला असेल समजा, आणि त्यांनी एखादं स्ट्रक्चर अप्रूव्ह केलं, आणि नेमकं त्या स्ट्रक्चरवरनं आपणच त्रिकोण, चौकोन, गोल आणि मी असं जात असो, आणि आपला कार्यक्रम झाला. तो कशामुळे झाला, तर लाच दिली होती. आता काय सांगावं, आता हे असे विचार येतात तर कधी कधी मग मला वेगळंच काहीतरी वाटतं. मला आता ह्यातला आपला ऑडियन्स मधले कोणी असू शकतं ना, तू आमची नाव घेतो. बरोबर. हा ना, आणि अशा तुला मी म्हणतो ते ऍटलिस्ट मी म्हणतो, पण मला माझ्या नशिबात जेवढा तेवढाच भ्रष्टाचार विषय. झालाय ना, त्या पुलाच्या बाहेर ये तरी ह्याच्या भ्रष्टाचार झालाय ऑन युअर रिस्क. हा की माणसांना कळलं तरी बा. हा भाऊ, मी माझा जीव एवढा वर नाही आला, हा त्यामुळे तर आपण मास्क घालतोय ना. बरोबर आहे, म्हणून आपला जीव वर नाही आला. तोंड लपूनच कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे. पण मी तुला काय मुद्दा सांगणार होतो बघ, आता मी विसरलो, की समाज मान्यता जी आहे ना भ्रष्टाचाराला आपल्या देशात, मी तुला कशी सांगतो. माझे काका आहेत, म्हणजे मावशीचे हजबंड, ते आहेत एका मोठ्या सरकारी आपली जी बँक आहे देशातली, त्या बँकेत एका ब्रांचचे मॅनेजर आहेत. तर काका घरी आले, आता काकाचं काय आपल्या एवढं पटत नाही, तर काकांना मी आधीपासून ओळखतो. तर काकांना सुरुवातीला जसं आपण चेष्टा नसते एखादी गोष्ट बोलतो, काय काका कसं आहे असं तसं, तर मग काका तेव्हा ते खूप फ्रेंडली द्यायची. आपल्याला तेव्हा नोकियाचा फोन ज्याच्यामध्ये गेम चांगली चालायची, तो काकांकडे होता. आता काकांना मध्यंतरी भेटणं झालं, काय काका कसं आहे, काय काका, काकांना पण आपण त्याच वेगळे आता भेटणार ना, 1 वर्ष वेगळे तरी ते आपलं रिलेशन द्यायचं. तर काकाशी करून गेले, मग आईपाशी जाऊन काहीतरी बोलले, मग बापापाशी माझ्या काहीतरी बोलले, गेले. माझा बाप मला शिकायला लागला, तू काय असं बोललास, असं कसं बोलतो, कसं कसं बोलतो. मला बाप्पा, पण मी आधीपासून लहानपणापासून मी त्यांना तसंच बोलतोय की नाही रे तुझे आता असं आहे, अधिकारी आहे, नीट बोललं पाहिजे. म्हणलं अरे पण अधिकारी झालं म्हणून माझं नातं बदल ना. बरोबर. म्हणजे कळतंय का की उद्या तुझा भाऊ असेल, पॉवर डायनामिक चेंज. तुला नोकरी नाही, तुझ्या भावाला सरकारी नोकरी आहे, 100%. तर तू किती चांगला माणूस असलास तर तुझी व्हॅल्यू 0 आहे. 100. आणि त्या माणसाने त्यांना हाणू दे पुढे, त्याला आपल्या आज्ञातला मारू दे, तर आज्ञात तरी त्याचाच फायदा होणार. की साहेब हुक करून द्या. नाही, नाही, किंवा जे काय असेल. साहेब तर नाही, त्याचं आज्ञाचं त्याकडे काम पण नसू दे तरी तरी, म्हणजे आज्ञातल्या जीवनात असं असतं की कधीतरी मला कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येईल, तेव्हा जाऊन तो त्याची मदत करेल. बरोबर. तरी कोण काय फायद्याचा आहे. 100%. So, ही मान्यता जोपर्यंत आहे ना तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. त्याला पण सर माझं म्हणणं की MIDCतल्या कामगाराला आणि MPSCतल्या एखाद्या अधिकाऱ्याला सेम समाजाने मान्यता दिली पाहिजे. पण ती आयडियल आहे माझं म्हणणं की ते दिलं पाहिजे, ते नाही होत. समाजालाच देव मानण्याची सवय, आणि जेव्हा देव लाथ मारतो त्याला राक्षस मानायची सवय. क्या बात आहे. कन्क्लुजन, फायनल कन्क्लुजन की सिव्हिल सर्व्हिस ही सेल्फ सर्व्हिस झाली. हा. हे
हे माझं स्टेटमेंट आहे, याच्यावर कन्क्लुजन तरी मला काय वाटत नाही. बट दिस इज युअर पर्सनल. येस, आय थिंक सो. आणि मला दुसरं त्याच्या कन्क्लुजन असं वाटतं की हळूहळू प्रायव्हेटायझेशन केलं पाहिजे सरकारी नोकरी. हळूहळू फार कॉन्ट्रोवर्शियल. कॉन्ट्रोवर्शियल, मी तुम्हाला आज नाही, शंभर- कॉन्ट्रोवर्शियल आहे. हळूहळू करणं गरजेचं आहे. काय होतंय त्याचं मागचं फॅसिनेशन घडून पडलं पाहिजे. तुम्ही विचार करा, अननेसेसरी एखाद्या सामान्य अधिकाऱ्याला एवढं जर तुम्ही पॉवर देताय, पॉवर जाऊ दे, त्याला ते काम करायचं म्हणून पॉवर देतो, पण त्याच्या मागे गाडी, लत्ता, कपडे, ते सगळं तुम्ही त्यांना जर स्पॉन्सर करत असाल आणि वरून भ्रष्टाचार तर लिगलाइजच झालाय. मी तर म्हणतो आजकाल पगारही देऊ नका अधिकाऱ्यांना, कमिशन बेसिसवर काम करायला हवं, लवकर काम होते. हो, एखादं काम लवकर कमिशन बेसिसवर दिलं तर तो त्याला जेवढं जास्त काम करेल ना, तो सेल्स ऑफिसर होऊन जाईल तो. सेल्स ऑफिसर होऊन जाईल. तर मग ते 2 ऑप्शन आहेत आता आपल्याकडे. कारण की अमेरिका किंवा इतर युरोपियन देशामध्ये तू बघितलं नाही, इतर जगातल्या कुठल्याच देशामध्ये हा प्रॉब्लेम जेवढा आपल्याकडे, कारण की आपण सरकारी अधिकाऱ्यांना अननेसेसरी समाजात सगळीकडे स्थान मिळवून दिलं. तर ते कुठं ना कुठं प्रायव्हेटायझेशन हे करून हळूहळू त्याला कमी करणं गरजेचं. आणि माझं असं एक हे आलं कन्क्लुजन असं आहे की समाजाची ही मान्यता देव बनवायची आहे. सॉर्ट ऑफ सिमिलर जसं देव बनवायची आहे. आणि तरुणांनी एक करेक्ट पॉइंटला समजलं पाहिजे की माझ्याकडे काय देण्यासारखं आहे, काय नाहीये, आणि हे मी करावं का नाही करावं. कारण हे येणारं जे फ्रस्ट्रेशन आहे ते फ्रस्ट्रेशन इतकं वाईट आहे की त्यांनी आपणच मग आपल्याला ते पूर्ण प्रशासनावरती किंवा एकंदरीत त्या स्ट्रक्चरवरतीच क्वेश्चन, समाजावरतीच आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं एकंदरीत त्या स्ट्रक्चरचं, आणि आपण त्याच्या विरोधातच काहीतरी गोष्टी बोलणं हे प्रिफर करायला लागतो. कारण आपण जे करू शकलो नाही त्याचं फ्रस्ट्रेशन किंवा त्याचं एक आउटलेट कुठेतरी शोधायची हे सवय लागते माणसाला, आणि तो त्या पद्धतीने काही ना काहीतरी करून टाकतो. सो राईट टाइम राईट डिसिजन घेणं आणि वय निघून जात रे मुलांचं, साहजिक आहे ना. ते नाही तुम्ही परत कव्हर करू शकत ना. वय हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. अगदीच पोरांची लग्न होत नाही. आता हे जो आपण नवीन लग्नाचा हा अगदीच ह्या लग्नामध्ये आपण लिहून ठेवलं लिहून ठेव. हे विषय इतके आहेत ना, ह्यांची कमेंट सेक्शनची गरजच नाही आपल्याला. हे विषय ह्यांनी फक्त आपल्याला लाईक दिले पाहिजे. तुम्ही म्हणतो तुझं स्टेटमेंट चेंज